घोषणा झाली आणि पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। शरद पवारांनी थेट हालचाल करत पुण्यातील कारभारी बदलले आणि सुरेश कलमाडी यांना मोठा राजकीय हादरा बसला। पुण्याची सूत्रे पुन्हा पवारांच्या हातात जात असल्याचा संदेश यातून गेला। फक्त वरून खेचणं नाही तर जमिनीवरची पकड अजूनही कायम आहे हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकारकार सांगतात। पण 2017मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते आपल्या सोबत घेत सत्ता मजबूत केली। हीच रणनीती पिंपरी चिंचवडमध्येही राबवली गेली आणि राष्ट्रवादीची ताकद हळूहळू भाजपमध्ये मिसळत गेली। अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांबाबत केलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरलं। अजित पवार आणि आम्ही एकत्र लढू शकत नाही, एकत्र आलो तर तिसऱ्याचा फायदा होईल आणि तिसऱ्यासाठी जागा सोडणार नाही, म्हणून विरोधात पण मैत्रीपूर्ण लढू, असं फडणवीस म्हणाले। त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस विचारपूर्वकच बोलले असतील असं सांगत या वक्तव्याचा दुजोरा दिला आणि पुणे पिंपरीतील चित्र स्पष्ट झालं। मात्र त्यानंतर लगेचच उलट बातम्या यायला सुरुवात झाली। दोन्ही पवार एकत्र येणार असल्याचे दावे सुरू झाले। यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची देखील भेट घेतली आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर हरकत नाही असं सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं। मग प्रश्न उभा राहतो तो म्हणजे दोन्ही पवार एकत्र आल्यास भाजप आणि फडणवीसांना नेमका काय फायदा होईल? मागील निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीचे एकूण 39 तर भाजपचे एकूण 78 नगरसेवक निवडून आले होते। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी 35 वर थांबले आणि भाजपने सत्ता काबीज केली। दोन्ही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बहुतांश उमेदवार राष्ट्रवादीचेच होते आणि गेल्या 9 वर्षात भाजपने याच उमेदवारांना गळाला लावत ताकद वाढवली। आजही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचं वर्चस्व स्पष्ट दिसतं। तर भाजप आणि अजित पवार एकत्र लढले असते तर उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला असता। दोन्हीकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे आणि तिकीट न मिळालेल्या उमेदवारांना मोठी गटाकडे जाण्याचा वाढत आहे। म्हणूनच विरोधात लढण्याचा डाव आणि त्याला पूरक अशी पवार युतीची चर्चा पुढे आली। जर भाजप आणि अजित पवार वेगळे लढले तर भाजपकडे तिकीट न मिळालेले उमेदवार दादांकडे वळू शकतात आणि दादांची आणखी वाढू शकते। पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे भागात भाजपकडून तब्बल 78 उमेदवार इच्छुकांनी फॉर्म नेल्याचं उदाहरण आहे। यासाठी पुरेसं आहे। तिकीट कट झालेल्यांसाठी अजित पवार हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो। आता स्थानिक पातळीवर हालचाली वाढल्या आहेत, बैठका सुरू आहेत, फोन कॉल ॲक्टिव्ह झाले आहेत आणि पवार युती झालीच तर पुण्याच्या राजकारणात एक नवं समीकरण आकाराला येणार हे नक्की। भाजप विरुद्ध एकत्रित राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली तर बंडखोरी रोखणं हे सर्वांसाठीच कठीण होऊ शकतं आणि बंडखोरी फक्त महापालिकांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण पुण्याच्या राजकारणावर परिणाम ठरू शकते। तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब